मराठी बालभारती इयत्ता 7वी पाठ 16वा कोळीन. या पाठाचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली. यांचा जन्म 1932 साली झाला. मारुती चितमपल्ली हे पक्षी वन्यजीवनविषयक ग्रंथकार, प्रसिद्ध लेखक तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगळे इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कोळीन या पाठामध्ये लेखकांनी कोळीन आपले सावज कसे पकडते, आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी कोळीन कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे लेखक त्यांची गाडी वळवतात. डोंगराच्या पायथ्याला गाडी ठेवून लेखक डोंगर चढून वर जातात आणि खाली वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागतात. निरीक्षण करत असतानाच ते मध्येच एक गुडघा टेकून सुकलेलं गवत बाजूला सारतात. त्यावेळी लेखकाला असं वाटतं की अशा अवस्थेत त्यांना जर कोणी पाहिलं तर माझं काहीतरी हरवलंय आणि मी ते शोधत आहे असं पाहणाऱ्याला वाटत असेल. त्या डोंगर माथ्यावर लेखक कशाचा तरी शोध घेत होता आणि जवळजवळ 1 तासानं लेखकाला ते दिसलं. मुलांनो, आपण 1 रुपयाची 2 रुपयाची नाणी पाहतो. त्याचप्रमाणे निकेलचं नाणं हवेमध्ये उडवलं आणि जेव्हा ते खाली मातीमध्ये पडतं तेव्हा अर्ध मातीत झाकलं जातं. त्याप्रमाणे तसंच दृश्य लेखकाला त्या डोंगर माथ्यावर दिसलं. मग लेखक कशाचा शोध घेत होता बरं? तर ते एक कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंगगोपनामुळे दिसत नव्हतं. लेखकाला जेव्हा ते कोळ्याचं घरटं दिसलं तेव्हा लेखक खाली वाकून चाकूच्या पात्याचं टोक त्या दाराच्या बाजूला लावतात आणि दार उघडतात. त्या भेगेतून त्यांनी आत पाहिलं तेव्हा दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळिनीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. लेखकांनी या ठिकाणी कोळिनीचा उल्लेख केलेला आहे कारण नर कोळी हे आकाराने लहान असतात आणि ते कुठे असतात, कुठे जातात याचा सुगावा म्हणजे पत्तासुद्धा आपल्याला लागत नाही. लेखकांनी जे घरटं शोधलं होतं ते कोळिनीचं होतं. ते जमिनीमध्ये जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं, त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमांच्या धाग्यांनी घट्ट असं विणलेलं होतं. लेखकांनी जेव्हा चाकूचं टोक त्या कोळिनीच्या घरट्याच्या दाराजवळ लावलेलं होतं तेव्हा लेखकाला आश्चर्य वाटलं कारण इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं असं ते पातं चांगलंच वाकलेलं लेखकाला दिसलं. तेव्हा लेखकाने ते दार सोडून दिलं कारण अंधार पडला होता आणि अंधार पडायच्या आत लेखकाला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीन ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र लेखकाला घ्यायचं होतं. जेव्हा लेखकाने चाकूचं पातं बाजूला काढलं त्या क्षणीच दार घट्ट बंद झालं. ती कोळीन घाबरलेली होती आणि त्या घाबरलेल्या कोळिनीने ते दार आतून ओढत नेलं. बाटलीचं बूच बसावं तसं ते दार पक्क झाकलं गेलं होतं. ते दार इतकं पक्क बसलं होतं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. लेखक परत सायंकाळी त्यांची साधन सामग्री म्हणजे साहित्य घेऊन त्या ठिकाणी डोंगर माथ्यावर पोहोचले. चंद्राचा मंद प्रकाश, उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशाने आणि शहरातील विजेच्या दिव्यांमुळे रात्रीचे ढग प्रकाशमान झाले होते.
पावसाची लक्षणंसुद्धा दिसत होती. लेखकांनी ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर ते बसले आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागले. झाकलेल्या दरवाजाची कमान लेखकाला दिसली. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु तरीही सायंकाळी हवा गार होती. हवेमध्ये गारठा निर्माण झाला होता. ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. लेखक त्या डोंगर माथ्यावरच्या थोड्याशा जागेमध्ये म्हणजेच लहानशा जगामध्ये एवढा गुंग झाला होता की त्याला बाहेरच्या जगाचा सुद्धा विसर पडला होता. लेखक शांत बसलेला होता. त्याचं लक्ष कोळिनीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. कसलीसुद्धा हालचाल होत नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा लेखक बसलेला होता व तो शांतपणे तासभर कोळिनीच्या घरट्याचे निरीक्षण करत होता. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळिनीला लेखकाच्या अस्तित्वाची जाणीव होती. म्हणजेच कोळिनीला माहीत होतं की बाहेर कुणीतरी बसलंय. तेव्हा लेखकाला वाटलं की थोड्याच वेळात त्या कोळिनीलासुद्धा माझा सराव होईल, म्हणजे तिलाही माझी सवय होईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. लेखक त्या ठिकाणी शांतपणे बसून होता. थंडगार वाऱ्यामुळं गवताची पातीसुद्धा मध्येच डोलायची. कुठेतरी पावसाचा शिडकावा झाला आणि त्यामुळे जमीन ओलसर झाली. पुन्हा शांतता आणि त्या थंडगार दगडावर लेखक बराच वेळ बसून चांगलाच गारठला होता. लेखकाला वाटलं की दाराची हालचाल त्याला झालेली दिसली. मग तो एकटक त्याकडे पाहत बसला, परंतु नंतर ते हललं नाही. लेखकाला उगीच अंधारात भास झाला असे वाटले. ते चोरदार म्हणजेच त्या कोळिनीचे दार किंचित उघडलं गेलं. काही क्षण त्या किलकिलत्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती. हे लेखकाला माहीत होतं. त्या ठिकाणी काहीतरी गूढ होतं, म्हणजेच काहीतरी रहस्य होतं जे कुणालाही माहीत नव्हतं. आणि त्या रहस्याचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आलेला दिसत होता. कोळीन तिच्या दाराजवळ दबा धरून बसलेली होती आणि ती कशाची तरी प्रतीक्षा म्हणजेच वाट पाहत होती. सापळा तयार होता आणि सावज म्हणजे शिकार जवळ येण्याची ती वाट पाहत होती. म्हणजे शिकार जवळ आल्यानंतर ती त्यावर धाड घालणार होती. आणि हे सारं खूपच चमत्कारिक होतं. कीटकांच्या लहान जगामधील ही जी अनिश्चिती आणि हा जो धोका होता, हे सारं लेखक त्या ठिकाणी थांबून पाहत होता. कारण कीटकांच्या जगामध्ये पहा, निश्चित असं काहीही नसतं. जेव्हा केव्हा सावज येईल म्हणजे शिकार येईल त्यावेळेसच ही कोळीन त्यावर धाड घालणार होती. आणि कोळीन दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट म्हणजे चाहूल ऐकत रात्रभरही त्या ठिकाणी राहिली असावी असा लेखकाने विचार केला. सावज म्हणजे शिकार कोळिनीच्या घराच्या उंबरट्यावर पोहोचेपर्यंत कोळिनीला तिची वाट पाहावी लागते. जेव्हा ती म्हणजे सावज उंबरट्यावर येते तेव्हाच कोळीन त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढत नेऊ शकते. पण कोळिनीला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळिनीनं आपलं बीळ सोडलं अन दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरटा तिला पारखा म्हणजेच पोरखा झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. पहा, या ठिकाणी लेखकाने खूप छान कल्पना केलेली आहे. कारण कोळिनीनं तिचं दार एवढं घट्ट धरून ठेवलं होतं का, तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. बाहेर चोर पावलानं जे शत्रू फिरत असतात त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणूनच तिनं तिच्या दाराची रचना अशी केलेली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते काही असं घट्ट बसत होतं की असह्य होऊन गवतातील काळ्या जगात
तिची पारत झाली असती, म्हणजेच तिचीच शिकार झाली असती. बाहेरच्या जगातील शत्रूच्या तावडीत ती सापडली असती. कोळीनीनं झेप घेऊन अचूकपणे शिकाराला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याचवेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यू असतो. म्हणूनच ती अशावेळी खूप सावध असते. जेव्हा सावज दारापाशी येतो तेव्हा ती तिच्या केसाळ हाताने तिचा जो पंजा असतो तो ती त्या शिकाराभोवती आवळते आणि एक पाय दारात ठेवते. कारण तिनं जर दारातून पाय काढलं तर ते दार घट्ट बसलं जातं आणि त्यामुळे तिचा मृत्यू ओढावू शकतो. बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. लेखकाने पाहिलं की गवतावरील ज्या दवबिंदूमध्ये काहीतरी हल्ल्यासारखं त्यांना दिसलं. पाती बाजूला लवली तसं राखी पाठ असलेलं पावट्या एवढं सोबग दिसलं. ते वेडं वाकडं जमिनीवरून जात होतं, काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं, पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत कोळिनीच्या सापळ्याजवळ जात होतं. एखाद्या चित्रपटामध्ये आपण पुढे काय होतं अशी उत्कंठा वाढवून जेव्हा त्या गूढ दृश्याकडे पाहत असतो, त्याप्रमाणेच हे दृश्य लेखकाला वाटत होते की आता पुढे काय होईल. हा जो सोबग म्हणजे हा जो कीटक होता तो त्या कोळिनीच्या दारापाशी गेलेला होता. तो पुढे जाईल का, कोळीन त्याला पकडेल का, असे वेगवेगळे विचार लेखकाच्या मनामध्ये येत होते. परंतु लेखकाला भयानक धोक्याची जाणीव होत होती. यावेळी लेखकसुद्धा काहीच सहाय्य म्हणजे मदत करू शकत नव्हता. सावज पुढे पुढे जात होता आणि शेवटच्या क्षणी ते वळलं, म्हणजेच ते वाचलं असं लेखकाला वाटलं. पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकड ते जात असल्याचं लेखकाने पाहिलं. ते सोबग अटळपणे त्या सापळ्याकडे जात होतं. कोळिनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं, म्हणजे दार हलल्यासारखं वाटलं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषासुद्धा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं हे सोबग म्हणजे लहानसं कीटक तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची म्हणजेच येण्याची चाहूल कोळिनीला लागली होती. म्हणजे सोबग आपल्याकडे येत आहे हे तिला जाणवत होते. त्या कीटकाच्या पावलाचा कंप तिला जाणवत होता. त्या कीटकाच्या पावलांचा आवाज जमिनीखालून कोळिनीनं ओळखला होता. ते लहानसे कीटक म्हणजे सोबग वेडं वाकडं चालत तिच्यापुढे जात होतं. तिचं दार थोडंसं हललं व थोडं उघडलंसुद्धा गेलं. कोळीन आता खूप अस्वस्थ बेचैन झाली होती, अधीर झाली होती. कधी एकदा त्या कीटकावर झडप घालेन असं तिला झालं होतं. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे लेखक टक लावून म्हणजेच एकसारखं पाहत होता. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना लेखकाला दिसलं. त्या कोळिनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशामध्ये चमकत होते. त्या ठिकाणी काय होणार आहे, काय घडणार आहे हे लेखकाला कळतच नव्हते. तिथली परिस्थिती काहीशी रेंगाळलेली होती. सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. त्या सोबगाला मृत्यूच्या सापळ्याकडे जाताना पाहून लेखकाला खूप वाईट वाटत होते. त्याच्याबद्दल लेखकाला सहानुभूती वाटत होती. सोबग लेखकाच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीसारखा साकार झाला होता. दुःखी आणि विनोदी पात्रासारखं व्यक्तिमत्व लेखकाच्या मनामध्ये तयार झालेलं होतं. त्या परिस्थितीतही लेखक त्या ठिकाणी तटस्थ राहिला. सोबग कोळिनीच्या दाराजवळ गेला. दार किंचित खाली पडलं.
दाराजवळ येणाऱ्या सोबतच्या पावलाचा कंप जसा जसा जवळ येऊ लागला तशी आतून कोळीन चुळबुळ करू लागली, हालचाल करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता बहुतेक कळत असावी असे लेखकाला वाटले. कोळिनीला सोबतच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा म्हणूनच कोळिनीची आतमध्ये चुळबुळ चालू होती. मग लेखकाला वाटले, जर कोळिनीला सोबतच्या पावलांचा आवाज ऐकू येत असेल तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असेल. परंतु लेखकाला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. शहरातील संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, तसेच मोटारींच्या हॉर्नचे आवाज, आगगाड्यांचे आवाज लेखकाला ऐकू येत होते. विद्यार्थी मित्रांनो, कोळीन या पाठातील पाठ्यपुस्तक पान क्रमांक 76 पर्यंतचा झालेला आजचा भाग तुम्ही पुस्तकातून परत एकदा वाचा. पाठात तुम्हाला कठीण वाटलेले शब्दार्थ लिहून काढा. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.